तर राज्यात सरकारी विकास कामं केलेल्या कंत्राटदारांची अनेक बिलं थकीत आहेत। 79,000 कोटींची बिलं राज्य सरकारकडे अजूनही थकीत आहेत। वर्षभरापासून अनेक कंत्राटदारांना मोबदलाच नाहीये। उद्या सर्व कंत्राटदारांची ऑनलाईन बैठक होणार असून बिलं न मिळाल्यानं तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी सांगलीत काल गळफास लावून आत्महत्या केली होती। या घटनेनंतर उद्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कंत्राटदारांकडून स्मरणपत्र दिलं जाणार आहे। केलेल्या कामाचा मोबदला राज्य सरकारकडून त्वरित मिळावा यासाठी पत्र देण्यात येईल। तसेच हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर उद्या सर्व कंत्राटदारांची ऑनलाईन बैठक होणार आहे। दरम्यान कोणत्या विभागाची किती थकबाकी आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सार्वजनिक बांधकाम विभाग 38,000 कोटी, ग्रामविकास विभाग 6,500 कोटी, जलसंधारण व जलसंपदा विभाग 12,000 कोटी, नगर विकास लेखा शीर्षकाचे विशेष निधीचे 4,500 कोटी, जलजीवन मिशनचे 9,000 कोटी, स्थानिक विकास अंतर्गत लेखा शीर्षकाचे 3,500 कोटी, विकास निधीत डिपॉझिट लेखा शीर्षकांचे 3,800 कोटी। महाराष्ट्र शासनाकडे जलजीवन मिशनचे जवळपास 12,000 कोटी रुपयाचे देयक प्रलंबित आहेत। या संदर्भात आमचे कंत्राटदार बंधू हर्षल पाटील यांनी काल सांगलीमध्ये दुर्दैवीरित्या आत्महत्या केलेली आहे। आत्ताच आम्ही महाराष्ट्र शासनाचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांचं निवेदन ऐकलं। अत्यंत चुकीचं आहे। गेल्या 1 वर्षापासून कंत्राटदाराची देयक मिळत नाहीत। या संदर्भात आज आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये शोक सभा आयोजित केलेली आहे आणि उद्या महाराष्ट्र शासनाच्या जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत 25 ते 30-35 जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देतो आणि संध्याकाळी 5 वाजता पुढील धोरण ठरवण्यासाठी आमच्या 3-4 राज्य संघटनेची बैठक ऑनलाईन पद्धतीने संध्याकाळी 5 वाजता होईल। 1.5 वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला। आता शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रात बघायला दिसणार आहे। पीडब्ल्यूडीचे जवळपास 80,000 कोटी रुपये देणे, जलजीवन मिशनचे पैसे मिळत नाही, डीपीडीसीच्या पैशाचा पत्ता नाही। शेतकऱ्यानंतर ठेकेदार कंत्राटदार यांच्या आत्महत्यांचा दौर सुरू होणार आहे। कुठे गांभीर्यानं कोण बघतोय गांभीर्याने या महाराष्ट्राला? कंगाल करून ठेवलाय, भिकारी करून ठेवलाय। काल कोकाटे म्हणाले आता हेच खरं आहे की यांनी सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला विकून खाल्लंय आणि महाराष्ट्राला कंगाल करून सोडलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।